बॉटनिकल नेम अदिना कार्डिफोलिया, बरोबर वाचलो ना. याची रेडियस आहे बे बाप बे भाई, किती मोठं झाड आहे हा. सो निकलते पब्लिक, जाऊ भामरागडच्या मार्केटमधून. चला जाऊ हेमल कसं जाऊ आपण भेटू. हवे तो लवकर जाते, आपण नाही जात. चलो मिलते. हेमल कसं इकडे आहे भाई, तू रस्ता नको विसरू. बापू यांना सोबत ठेवा, आम्हाला सोबत. Heat wave coming faster, ocean waves stay flow, hot love, ice encounter melting hearts below. We feel the love, no doubt. Let's go, let's go, let's go. अस्वल रांडुकर. सो आपण चाललो कुठे चाललो रे. हे काय आहे हेमल कसा. हेमल कसामध्ये आलो. लोकबिरादरी प्रकल्प बाबा आमटे यांचा आहे हे. सो चल जाऊ आपण अंदर. नंतर विचारू काय का सीन का नाही. सो झालं फिरून लोकबिरादरी प्रकल्प कसा, हेमल कसा. सो चाललो आम्ही आल्लापल्ली वापस. भामरागड, हेमल कसा हे सगळं घुमून. सो ऑन गँग अजून 2 पोट्टे अंदरच आहे आपले. सो चला भेटू आल्लापल्ली, डायरेक्ट कंटिन्यू करू. ओके. सो निघालो आम्ही, जाऊ आता गावापेक्षा घरी. भेटू पब्लिक, बाय. आज खूप ॲडव्हेंचर वेगळा झाला. काहीतरी वेगळं करायला गेलो, काहीतरी वेगळं झालं आज. सो मिलते, जाऊ आता. मिलते नाही, भेटू. कंटिन्यू करा तुम्ही. We are the heat and snow. We are the heat and snow. We are पब्लिक the heat and snow. Heat, snow, let's go, let's go. कसं होतं गुलाबी झाडं, आंब्याची फुलं आहे हो. तसं पसरून आता पेरमिली पोचलो आपण. चला बघू, कंटिन्यू करू आणखी. दिवस आवडा कसा आहे. बाय बाय बाय. प्रथा, रूढी, परंपरा सगळं आहे. Till the end, fires burn, ice returns, opposites can mend. Living moments burn, kiss again. We are the heat and snow. We are the heat and snow. तो पब्लिक, हा पेरमिलीचा ब्रिज आहे मोठा. मी काही वर्षा पहिले आलो होतो, पण आलोही नव्हतो. तो आमच्या 3 पब्लिक गेली आहे समोर, 3 गाड्या. मी नाही का अक्षयसोबत थांबलो. अक्षय सुशू करताय मोठ्या ब्रिजवरून. खूप मोठा ब्रिज आहे पेरमिलीचा ब्रिज. शासनानं खूप छान काम केलं, तर बघून घ्या तुम्ही. चला बाय, कंटिन्यू करू आणखी. असा नाला वेगळा नदी आहे, त्याच्यावरचा मोठा ब्रिज आहे. दादा चंद्रपूर रोड, ग्लोरी ऑफ आल्लापल्ली जगात फेमस आहे. याचा लाकूड 2 जागी गेला आहे. एक विदेशात पण गेला इथला लाकूड, बल्लारशात आहे. आणखी ते अयोध्येला गेला तो लाकूड. हां इथला लंबा ट्री होत आहे. तिथला बल्लारशाला आहे. बल्लारशाच्या कोणत्या तरी ऑफिसमध्ये राम, त्या झाडाचं नाव राम होतं. ग्लोरी ऑफ आल्लापल्ली, वनवैभव आल्लापल्लीचं आहे. आल्लापल्लीवरून 16 किलोमीटर दूरवर आहे. सो मला तेवढं माहिती नाही. मी एक वेळा आलो होतो कोणत्या तरी ट्रिपचं. अबे तू बी तर होतं वाटते ना आल्लापल्लीच्या त्या ऑफिसमधून आलो होतो बाय आपण. निसर्ग भ्रमंती, आनंद घ्या, भ्रमंतीचा आनंद. सो जाऊ. ते झाड पडलं होतं का, कसं होतं ते झाड पडलं होतं का जे बल्लारशाला नेलं ते. बल्लारशा, बल्लारपूर बे. एक हत्तीन 2 ट्रॅक्टर लागले त्या झाडाला न्यायला म्हणजे खिचाले. इथून तर मोठं याच्यावर गेला असेल, ट्रकावर. हे गोष्ट आहे आल्लापल्लीच्या वन विभागाची. सागवानचे ट्री होते मोठे मोठे. आणखी पूर्ण
गडचिरोलीभर सागवनच सागवन आहे, पण आल्लापल्लीचं फॉरेस्ट जास्त आहे गडचिरोलीमध्ये. माझं गाव इथंच आहे 10-15 किलोमीटरच्या दायऱ्यात. चिंचाचं झाड आहे मोठंवालं, जगात नाव आहे आपल्या आल्लापल्लीचं. आपले नाही का कविराजवर सर सांगले होते, कोणत्या तरी चर्चले आल्लापल्लीच्या इथलं झाड बाहेर पाठीवर लावली आहे ते चर्चले झाडाची. ते एक कॅथलिक चर्च आहे अयोध्येला गेले. हां हां. तिथं देशाचे हर नाही का नायब चीज म्हणते ना, ते आहे. दॅट्स गुड. झाडं दिसेल ना? झाडं कुठे जाते? नाही ना, म्हणजे मी असा विचारतो आहे ना झाडं समोर का दिसल ना म्हणतो. तर हा म्हणते झाडं कुठे जाते. बरोबर आहे, झाडं कुठंच जाणार आहे. 2025 सो चलते. वन वैभव आल्लापल्ली, वन परिक्षेत्र आल्लापल्ली, वन संशोधन वृत्त महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र वन संशोधन संस्था चंद्रपूर, वन वैभव 1953, आल्लापल्ली परिक्षेत्र खंड खंड काहीतरी समथिंग पब्लिक. हे अँथम आहे काहीतरी छोटी मोठी. हा गेट आहे असा. अक्षयची एंट्री झाली. सगळ्यात लंबे जगातले इथे झाड आहे सागवनचे फक्त. नाही तर तुम्ही म्हणा सिक्वा ट्री आहे तिथं जाऊन असं आहे, तसं नाही म्हणतो. सागवनचे मोठे झाड आहे जगातले, लंबे वयानं पण मोठे. असा पाथ बनवला आहे जासाठी. तुला माहिती आहे का झाडांचे वय कसं मोजले जाते? माझ्या मते तरी ते जे असे कटलेले राहते ना झाडं, त्याचे जे लाईन्स राहते सर्कल्स, हां सर्कल्स, त्याच्यानं 2 गोष्टींना नाही का त्यांची वय मोजली जाते. दुसरी गोष्ट सांग मला. फर्स्ट ऑफ ऑल त्यांची हाईट पाहून. हां किती लंबे झाड आहे पा. हा, याचं नाव काय? जोरदार माहित होतं. बे बाप, बहुत लंबा आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसल नाही एवढा लंबा आहे. वृक्ष क्रमांक 1500 साग वृक्ष. याचं जे काय म्हणते नाही, हा गोलाकार डायमीटर आहे. 4 मीटरचा आहे. 4.70 मीटर म्हणजे किती होते तुम्हीच सांगा. 4 मीटर म्हणजे बापरे. असा जो गोल आहे 4 मीटरचा आहे. हाईट लिहून आहे का नाही आहे का माहीत नाही, पण खूप लंबा आहे हा, जो कॅमेऱ्यात मी दाखवू नाही शकतो. तुम्ही विजिट कराल. पब्लिक निधी झाडं पाय निधी. दुसरा वृक्ष किती आहे रे? 5.47 मीटर. याचा जो डायमीटर आहे तो कॅमेऱ्यात दाखवू नाही शकत, एवढी लंबी हाईट आहे. मी छटाक बरं याच्यासमोर. हा पण सागस आहे ना? हो सागस इथं लिहूनच आहे, सर्वात मोठ्या वेळीचे सागवृक्ष. बघून घ्या न कमेंट कराल पाहिले नाही पाहिले. विजिट करू शकता येऊन. बे बाप, बे भाई किती मोठं झाड आहे हा. आडवा पडून आहे भाई. त्याचं नाव लिहून नसल असल, लिहून नाही म्हणते नाव, पण बहुत मोठा झाड आहे भाई. अक्षयची हाईट पा. अक्षयची हाईट किती आहे रे? 6 फूट. तुझी हाईट 6 फूट आहे. 5 फूट 6 इंच, लगभग 6 फूट आहे. त्याच्या एवढं हे आहे झाडाची, हे काहीतरी लेंथ डायमीटर. मला टेंबूर भेटला आत्ता. टेंबराची पण झाड आहे नाही तर. याचे रूट्स पाहू आपण दुसऱ्या साईडनं. भाई रूट्स पहा ना, बिलकुल माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं उंच आहे. मी खरंच कॅमेऱ्यात नाही दाखवू शकतो, एवढे मोठे झाड आहे ना. हा पडून आहे. किती वर्ष झाले गायला पडून. इथं असा डोंबूर पण आहे. सो झाड क्रमांक 1523 हल्दू नावाचं झाड आहे. झाडाचं नावच आहे हल्दू. बॉटनिकल नेम अदिना कार्डिफोलिया, बरोबर असलो ना. याची रेडियस आहे 3.67 मीटर. 3.67 मीटर म्हणजे असे याची गोलाई आहे भाई ना. हा पण सगळ्यात लंबा झाड आहे. लंबा टॉप टू बॉटम तुम्ही बघू शकता. खूप मोठा आहे. आज अक्षा म्हटलं नसता तर मी इथं थांबलो नसतो ना. एवढे मोठे झाडं, याच्यापेक्षा पण मोठे झाड आहे. पेक्षा नाही याच्यासारखेच, पण हे सगळ्यात मोठे झाड आहे. ते हल्दू नावाचं झाड समजलं नाही मला, पण आहे. हा टेंबूर खातो मी. नऊ 8% काहीतरी चार्जिंग आहे त्याच्यावर. शूटही करत आहो मी.
तिकडं सिसम लिहून सिसमचं झाड. हा पण लंबाच आहे भाई. लंबाईचं काहीच नाही तर सगळेच लंबे झाड आहे. सो पब्लिक आणखी एक ठिकाण आहे जे अक्षय दाखवतो म्हणे. तर बघू न, मी हे ठिकाण पहिल्यांदा घुमवत आहो असं म्हणजे काही मेमोरी ठेवून तरी. चला बघू ते ठिकाण मग जाऊ आपल्या गाडीकडे. नाही फूल भेटलं होतं राव, बहुत छानसं फूल आहे हे. मगांपासून दिसत आहे जंगलात. भी भाई सेंट पण मस्त आहे ना याचा. वास घेतला तू? नको घेऊ राहत नाही. सेंटही मस्त आहे, नाही तर मी टपकून जाईल वास घेऊ जंगलातल्या फुलाची. आज जंगल घुमत आहो. त्रिवेणी संगम घुमलो. माझ्या चुकीमुळे तिकडे गेलो, नाही तर आम्ही रेप्पनपल्ली काहीतरी त्याच्या तिकडे एक काय आहे रे, लक्कामेडा साईड जाणार होतो, म्हणजे सिरोंचा रोड. नालो आम्ही भामरागड रोड. मग तिकडे जाऊ नाही दिले पोलीसवाले. मी व्लॉगिंग करत होतो त्याच्यामुळे पोलीसवाले म्हणे व्लॉगिंग नाही, तुझा व्हिडिओ डिलीट मार, असं तसं. सो ठीक आहे म्हटलं न, हुप्पा हैया होऊन जाईल भाई. जय बजरंगा. इथे लाईन आहे अशी. सो त्याच्यामुळे मग आम्ही जंगलातून जे रस्ते तुम्हाला दिसले दिवसभर, तशा रस्त्यांवरून आम्ही तिकडे पोचलो. पेरमिलीवरून भामरागडवरून त्रिवेणी संगमवरून वापस मग भामरागड, हेमलकसा. भाई बहुत पाणी आहे. नाही जवळ नाही जात मी, इथून दाखवतो तुम्हाला व्ह्यू. Volcano, I'm disaster, she stays cool and slow. Heat wave, coming faster, ocean waves, they flow. Hot love, ice and counting, melting hearts below. We feel the love, no doubt. सो भाई साहब, हा असा टावर आहे काहीतरी, असा टावर आहे जो मी खालतून दाखवलं नव्हतं. याच्यावरती आलो आम्ही हा नजारा घ्यायसाठी. बहुत प्यारा नजारा आहे ना. आम्ही व्ह्यू घेतो वरतून. सो अक्षय, सनसेट आहे, सनसेट म्हणते ना, सूर्यास्त. तिकडे बगडे पण बसून आहे दूरवर, दिसते का नाही माहित नाही. तेव्हा पांढरे काहीतरी. सो पब्लिक, एवढं घनदाट जंगल आहे आपल्याकडे ना. अक्षय आत्ता जस्ट सांगत होता, भाऊ म्हणे हे जसं आत्ता सूर्याची किरण माझ्या मागून दिसत आहे, पण या वरच्या ह्याच्यामुळं सूर्याची किरण पोचत नाही खालतीपर्यंत. या छतामुळे सूर्याची किरण येत नाही खालतीपर्यंत. जसा हा भाग आहे तर या भागाला म्हणते कॅनोपी गणा. ते झाडांच्या या छतामुळे खालतीपर्यंत सूर्यकिरण येत नाही, त्याला कॅनोपी म्हणते असं सांगितलं भाऊ ना. धन्यवाद भाऊ फॉर नवीन माहिती. डोरा द एक्सप्लोरर. फ्लोरा माहिती आहे का? नाही म्हणजे फोना माहिती आहे का? नाही. फ्लोरा म्हणजे जंगलाचे जेवढे वनस्पती आहे ते. फोना म्हणजे जंगलाचे जनावर ते. फ्लोरा म्हणजे जेवढे जंगलाचे वनस्पती आहे ते. फोना म्हणजे जनावर जंगलातल्या. चला जाऊ आपण. पियाचा जस्ट फोन आला होता मला, कुठे आहे भाई म्हणे. मी म्हटलं ग्लोरी ऑफ मध्ये आहो. पुन्हा पोच गए आला पल्ली ना, आपण इथंच आहो. भेटू जाऊ. थकली ग बाई मी. 6-5% मी शूट करत आहो. चल जेवण करून घेऊ. सगळे जेवण करून घेऊ आता. बापरे, माझ्याकडे नाही का हे वरण आहे, मुंगण्याची शेंगा टाकून, कढी आहे, तोंडरी आहे, भात आहे, पोळ्या नाही वाटतं. तिचा आहे उपास. ताई जेवत नाही. बाय. आय होप तुम्हाला आजचा पण ब्लॉग आवडत असेल. मी खूप थकून त्याच्यामुळे व्हिडिओ केला नाही, चार्जिंग पण लावली होती. सो भेटू नवीन ब्लॉगमध्ये ना. आज कसं ॲडव्हेंचर झालं, का झालं, कमेंट कराल मला. बाय गाईज. सबस्क्राईब करून द्याल अगर तुम्ही नवीन असाल तर, नाही तर कोई बात नाही. बाय बाय बाय. जेवण करतो मी, तुम्ही पण जेवण करा आणि झोपून जा. बाय. Volcano, I'm disaster, she stays cool and slow. Heat wave, coming faster, ocean waves, they flow.
मी जंगलात आहो, काहीतरी करत आहो. माझ्यासोबत जंगली आदमी बी आहे.